कोण होता बाईला? जोडचाळीस गावचा पुष्पा होता. पुष्पा गाडीचा ड्रायव्हर सोपान कापले होता. सोपान कापले म्हणजे आपले भरपूर ठिकाणी चर्चेत राहिली पेडगाव इंद्र आणि आपण ऑलराऊंडर म्हणतो तो. ऑलराऊंडर काय अडचण सगळीकडे ऑलराऊंडर. बाकी अजून काय सांगाल पाक्याबद्दल? काय नाही, आमचा विषय असा होता का आमचा एक 2 दिवस अगोदर पायरा मोडला होता बायला. 2 दिवस अगोदर बायला पायरा म्हणून त्यांनी दुसऱ्या सोबत पायरा गेला. हे आमच्या करता म्हणजे परवा दिवशी बैल पळाले होते त्यांचा पुष्पा. परवा 2 नंबरचा मानकरी होता तो. 2 नंबरचा तीन फेरी पळाला होता दिवशी. ते आमच्या शब्दावरून शिकलो. एक दिवस झाला रात्रभर बैल गाडी तो होता. सकाळचा बैल प्रवास करून आलाय. सकाळी 10 वाजता बैल इकडे आला. तो बैल एक अति उत्तम पळाला डाव्या खाली त्याच्यामुळे याला काय वाटलं नाही गाडी वाढायला. यांनी गाडी लावली तो बी 1 नंबर बैल पळाला. बघा मित्रांनो, कधी या क्षेत्रात कोणाला कमी समजायचं नाही. आता पाखरे आहेत नाही, आम्हाला लालपाडीवाली कमी समजली होती. आमच्या बैलाला नाशिक जिल्ह्यातलेच लालपाडीवाली आम्हाला कमी समजली होती. मी त्यांना फोनवर सांगितलं पण तुम्ही कचरा कोणाला समजू नका. त्याच्यावर आमच्या बैलांना आज आमचा मान राखला. बाकी नाही आम्हाला आता फायनल जरी नाही पळालं तरी आम्हाला काही नाही. आम्हाला काही आनंद एक नंबर आनंद आम्हाला फायनलला राहायपेक्षा आम्हाला त्यांचा आम्हाला बैल पळवतो आम्हाला दाखवायचं होतं. त्यांचा बैल आमच्या बैलावर पळाला आम्हाला हेच दाखवायचं होतं फक्त आज. अजून एक तुम्हाला शेवटचं आता वडकी पुसेगाव सारखं पुसेगावला टॉपचं नियोजन तर काय सांगाल प्रेक्षकांना अपेक्षा आहे आपल्या पाठ्याकडून? नाही 100% पुसेगावला एकदम टॉपच्याच नियोजनात बैल दिसणार. त्याच्याकरता आम्ही बैलाला 1 रुपयाचा प्रवास नाही, काहीच नाही. बैल पळू राहिला तर आता नाशिक जिल्ह्याचा पळू राहिला. बैल का बाहेर गेला नाही. आला टाइम तो 5 तारखेला बघू. नाही तर पुसेगावला 80 ते 90% हीच गाडी पळणार. हीच गाडी. मला सांगा आता आपल्या नाशिक जिल्ह्यातलंच आता पाक्या चर्चेत खूप चर्चेत आणि आपल्या नाशिक जिल्ह्यात खोपडीला 7 तारखेला एक मैदान भरणार. ते मैदान 16 तारखेच्या नंतर ते मैदान होणार. पुसेगाव झाल्यानंतर ते मैदान पडणार. काय सांगाल वडकीला पाक्याचं पायरा वगैरे? वडकीला काहीच नाही. आज संध्याकाळी घरी जाऊ आराम करू. एक तर पळू वडकीला पण पुसेगावला 100% बैल दिसतं. वडकीला 2 भरोसा. आपल्या दावणीला भरपूर आगामी वादळ तयार होऊ राहील. 100% भरपूर. आता आम्ही काय सांगाल चिमण्याबद्दल? नाही चिमण्या बी त्याने 3 महिन्यामध्ये आमचं असं नाव केलं का अजून म्हणजे पाखराला जे 2 वर्ष लागले पण त्या बैलाचं नाव बी याच्यामुळे झालं. आमचा गावात म्हणून तो बैल एवढ्यावर गेला. 3 महिने म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चिमण्या काहीच दाखवून दिलं होतं. आदतमध्ये त्याने आखी ओपनच्या बैल 80 मारले. काय सांगाल आता तुम्हाला कोणामध्ये? आमची इच्छा एवढीच आहे आम्हाला एक बिनजोड 500 मथूर तेवढ्या बैलात पळायचंय. बाकी कोणासोबत नाही पळायला काय. आणि आमचा आता एवढून पुढे पळायचा जरी बंद झाला तर आम्हाला काहीच नाही. आम्हाला त्यांना दाखवायचं होतं का आमचा बैल पळवतो. बघा मित्रांनो, हे कमवलं आपल्या मथूरने. दादा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील. 100% मला येणारे पेडगाव आणि वडकी मैदानासाठी शुभेच्छा. काय बैलात पुष्पा 40 पुष्पा आपल्या पाख्याबरोबर आपल्या पाख्याबरोबर काय कसं निर्वादाचं कसं केलं त्यांनी सेवेला पण आयोजन केलं. आमच्या बैलाचं नियोजन म्हणजे आम्हाला हे नियोजन लावून देणे वांग हात वैभव पाटील करमुड भद्रावाले त्याने आम्हाला नियोजन लावून दिलं. ते बी आमचा पैरा कॅन्सल झाला. त्याने 3 ते 4 तास आम्हाला बैला नियोजन लावून दिलं. बैल कुठला 40 लांबून बैल आला खूप लांबून म्हणजे त्यांना काल नाते निघाले होते तिथं 5 वाजता आपल्या रात्री 2 वाजता पोहोचले. रस्ता खराब असल्यामुळे त्याला 7 तास बैलगाडीमध्ये होते. बघा मित्रांनो 7 तास बैलगाडीत राहून फायनल काय काढलं बैलाने निर्वाद वर्चस्व केलं फायनल. असं जिद्द पाहिजे बैलामध्ये. दादा अजून काय सांगाल आता वडकीचा नाही सांगू शकत आम्ही. आता त्याचा प्रवास भरपूर झाला पण आम्ही 80 ते 90% आम्ही प्रयत्न करू पुसेगावची गाडी पळाला आम्ही असं ही गाडी पळालाच राहील. बाकी काय सांगाल या बैलाबद्दल अजून? नाही बैला जिद्द आहे. उजव्या खांद कुणी पळतो पण डाव्या खांद्याला पळायला मर्दच लागतो. बैल आल्या गेल्याचं काम नाही डाव्या खांद करून पळणं सोपं नाही एवढं. डाव्या खांद्याला पळायला मर्दच लागतोय आणि तो मर्द आहे तो पळाला त्याच्या सांगतो. त्याला उजव्या खांदी डाव्या खांद त्याला घोडा कमी पडतोय पण हे त्याला गळा लावून गळा आला. आपल्या 1 रुपयाचा कमी नाही पळाला आजपर्यंत कोणी पुरला नाही. उजवीला जावा पाखऱ्या गेला तेव्हा डावीचा बैल आजपर्यंत पुरला नाही. पाखऱ्याबद्दल विशेष काय सांगा? विशेष काही नाही. तो ना वस्तात आमचा आमच्या डावीला घडवलं आम्हाला 0 त्यांच्यावर आले. जे काय आहे सगळं त्याच्यामुळे सगळं लावलं. बघा मित्रांनो बैल 2 दिवस अगोदर पळून आज फायनलला राहिला. बैलाने रात्रभर प्रवास केला. 400 किलोमीटर बैल पळून आला. बैलात हिंमत पाहिजे. अशी काय बोलायला काय होत
नाही बोलायला काय नाही, बोलून नाही हो, करून दाखवायचं. आम्ही आज बोलून नाही दाखवलं, आम्ही करून पण दाखवलं. आम्हाला बोलून दाखवलं होतं हा, आम्हाला बोलून दाखवलं. आमचे 2 दिवस अचानक आधी पहिला खर्च आमचा कॅन्सल झाला. हा. त्यामुळे आम्हाला फक्त एवढंच पाहिजे होतं की आमची गाडी फक्त आज गुलालात राहू दे, बस एवढंच बाकी काय, पाहिजे. आमची आई आणि इच्छा आज ही गाडी देवानी परमेश्वरांनी साध्य केलं आणि आमची गाडी आज गुलालात राहिली, यात आम्ही खूप खुश आहे. मित्रांनो, या क्षेत्रात कधी कोणाला कमी समजायचं नाही, कारण दिवस तिथं प्रत्येकाचा आहे आणि आज तेच पाखऱ्यांनी करून दाखवलं सिद्ध. बाकी